नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 21 मे 2026. मित्रांनो, आजपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. यामध्ये 21, 22, 23, 24, 25 या तारखांना मित्रांनो राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात दक्षिणेकडून, जसं आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊ त्या पद्धतीने पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. कुठल्या कुठल्या जिल्ह्यात मित्रांनो हा पाऊस होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र परिवार याला निश्चित जोडा. मित्रांनो, प्रामुख्याने या पूर्व मोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढण्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये निर्माण होत असलेली लो प्रेशर. आणि या लो प्रेशरमुळे मित्रांनो राज्याच्या दक्षिणेकडून, राज्याच्या पश्चिमेकडून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहे. यामध्ये मित्रांनो संपूर्ण कोकण किनारपट्टी, संपूर्ण घाट परिसर, घाटावरला जो जिल्हे आहेत माथे, यामध्ये आपण जर दक्षिणेकडे गेलो तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यामध्ये पाऊस राहणार आहे. लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग, पश्चिम विदर्भातील बुलढाण्याचा काही भाग यामध्ये समावेश होऊ शकतो. काही दक्षिणेकडील भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढू शकतात. छत्रपती संभाजीनगर मित्रांनो, इकडं घाटावरले जर आपण पाहिलं तर पुणे, अहिल्यानगर, नाशिकचाही मित्रांनो दक्षिण भाग आहे, मालेगाव आणि त्या परिसरात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. हा पाऊस मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात सध्या तरी नाही, सध्या तरी उत्तर महाराष्ट्राला 31 मे पर्यंत कुठेही पावसाचा दिलासा आपल्याला मिळताना दिसत नाही. पूर्व विदर्भात हा पाऊस नाही, पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये हा फारसा पाऊस नाही. हा पावसाचा मुख्य जो आस आहे, मुख्य जो पावसाची ऍक्टिव्हिटीज आहेत या दक्षिणेकडे राज्याच्या असतील, हे लक्षात घ्या. यामध्ये सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर संपूर्ण, पुणे संपूर्ण, नाशिकचा दक्षिण भाग, घाटावर यामध्ये प्रामुख्याने हालचाली होतील. मित्रांनो क्वचित ठिकाणी म्हणजे घाटाच्या भागात आणि दक्षिणेकडे बहुतांश ठिकाणी हा पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. या पावसामध्ये मित्रांनो विजासह, वादळी वाऱ्यासह हा पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे सतर्कता बाळगावी, एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. आणि आणखी एक महत्वाचा विषय आहे मित्रांनो, आपण सातत्याने या संदर्भातले अंदाज आपल्या युट्यूब चॅनलला दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला आपले जवळचे जे मित्र परिवार असतील याला निश्चित सहभागी करा, त्यांना सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि एक प्रकारे आपलं चॅनल हे पुढे न्या. मित्रांनो, आपण सातत्याने अंदाज व्यक्त केलेला आहे. अरबी समुद्रात जर एखादी लो प्रेशर सिस्टीम निर्माण झाली तर निश्चित त्या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हा आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनवर पडत असतो. आणि मित्रांनो आपल्याला ते सातत्याने पाहावे लागेल की साऊथ वेस्ट मान्सूनची एंट्री ही केरळमध्ये केव्हा होते आणि कशा पद्धतीने होते, तो कमकुवत होतो की स्ट्रॉंगली येतो. तो जर निश्चित स्ट्रॉंगली जर आला तर राज्यात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आपण निसर्गाकडे करू आणि अरबी समुद्रात जी सिस्टीम निर्माण होईल ती राज्यावर येऊ, एवढंच या निमित्तानं आपण सांगू शकतो. कारण आपण जर एकूण जर सिस्टीमचा जर मार्ग पाहिला तर जवळपास 70% चान्सेस ती पश्चिमेकडे जाण्याचा आहे. पश्चिमेकडे म्हणजे यमन असेल, ओमान असेल या देशाकडे जाण्याची तिचा मार्ग आहे. त्यामुळे सातत्याने आपल्याला त्या सिस्टीमच्या मार्गावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि राज्यात कशा पद्धतीने साऊथ वेस्ट मान्सून दाखल होतो आणि माझ्या शेतकरी राजांना पेरणीसाठी तयार करतो, एवढंच या निमित्ताने सांगतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो भारतीय हवामान विभागाला फॉलो करा. अधिक अंदाज, विश्वसनीय अंदाजासाठी निश्चित IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.